आज ना ऑफिसवरून घरी आल्यानंतर अगोदर ना मी फ्रेश झाली. नंतर ना आज संध्याकाळच्या जेवणाचं काही एवढं टेन्शन नाही आहे, त्यामुळे म्हणलं अगोदर ना संध्याकाळ पण झालीच होती, त्यामुळे अगोदर इकडे दिवाबत्ती करून घेतला देवासाठी. आणि नंतर मग म्हणलं आता ना थोडा टाईमही आहे, कारण संध्याकाळच्या जेवणामध्ये फक्त डाळ भातच करायचा आहे. तोपर्यंत म्हणलं आपण इकडं आणि आज थोडं शिवलीला म्हणजे टाईम पण आहे, तर मग मी आता ना शिवलीला अमृत वाचून घेणार आहे. कारण काय होतं सकाळी पण घाईघाईमध्ये होत नाही आहे आणि म्हणजे लगेच टाईम होऊन जातो, त्यामुळे ते राहून गेलं होतं. तर म्हणलं आता टाईम पण आहे ना, आपण इकडं आता म्हणजे मी फ्री पण आहे, तर म्हणलं थोडा वेळ म्हणजे असंच मोबाईल ते बघत बसण्यापेक्षा ना अगोदर इकडे मी शिवलीला अमृतचा म्हणजे 11वाचा अध्याय वाचणार आहे. तर मग अगोदर तो वाचून घ्यावा आणि नंतर म्हणजे आज नाही येताना मी म्हणजे ऑफिसवरून येतानाच ना आम्ही आज गेलो होतो गुरुवार असल्यामुळे केंद्रामध्ये, तर तिथं अगोदर दर्शन घेतलं आणि तिथूनच नाही कन्हेरीची फुलं आणली होती. तर म्हणजे तुम्हाला माहिती आहेत का याला म्हणजे काय म्हणतात ते, म्हणजे आमच्या इकडे तर याला कन्हेरीच म्हणतात. तर मग तुमच्या इकडे नवीन काही नाव असेल ना तर ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि मला तर ना म्हणजे खरंच म्हणजे दिसायला ना जेव्हा आपण मंदिरामध्ये देवपूजा करताना फुलं ठेवतो तेव्हा ना खरंच खूप छान वाटतं बरं का. आणि आणखीनच म्हणजे देव म्हणजे खुलून दिसल्यासारखे म्हणजे मला तरी वाटतं बरं का. मग आता प्रत्येकाचं ते वेगवेगळं म्हणणं असतं. तर अगोदर ना म्हणजे देवपूजा जेव्हा करतो आणि फुलं ठेवतो तर तेव्हा ना खरंच खूप छान वाटतं. म्हणून ना मी 2 दिवस आड करून तरी फुलं आणते. मग आता हे आणलेले आहेत आज, आता 2 दिवस ते आरामात जातील. आणि इकडे मी घेतले होते 2 दिवस अगोदर म्हणजे थोडे मिक्स होते, तर मग ते आता काही संपलेले पण आहेत. मग आज येतानाच ना मग केंद्रामध्ये गेलो होतो, तर मग दर्शन पण झालं छान. आज गुरुवार असल्यामुळे थोडी गर्दी होती, पण छान दर्शन झालं. आणि नंतर ना येतानाच हे फुलं घेऊन आली होती. आता मला हे 2 दिवस आरामात जातील. तर मग मी आता इकडे ना दिवा आणि अगरबत्ती तर लावून घेतलेली आहे. धूप लावायची तेवढी बाकी आहे, ती पण मी धूप लावून घेते. आणि संध्याकाळच्या टायमाला ना घरामध्ये धूप म्हणजे धूप लावल्यास किंवा अगरबत्ती दिवा लावल्यास ना म्हणजे खरंच खूप प्रसन्न वाटतं बरं का. आणि दिवसभर आपण कामामध्ये असतो तर म्हणजे पूर्ण थकवा पण कमी झाल्यासारखं वाटतो. तर मग संध्याकाळी ना माझं एक काम म्हणजे मी दुसरं काम कमी करेल बरं, पण हे काम माझं दररोज असतं की घरामध्ये धूप लावायचं. नंतर दिवाबत्ती तर सगळेच करत असतील, पण मग धूप लावणं बाकीची थोडी म्हणजे दारापुढे दिवा लावणे ही सगळी कामे ना मी अगोदर म्हणजे न चुकता करते. कारण हे जर केलंच ना मनाला पण प्रसन्न वाटतं. आपण दिवसभर म्हणजे ऑफिसमध्ये असतो, बाकीची कामामुळे ना खरंच खूप दगदग होऊन जाते आणि तेवढा आराम पण नाही भेटत. आणि दिवसभर ना कामाच्या प्रेशरमुळे ती ना थोडं काय म्हणतात त्याला म्हणजे थोडं थकवा पण वाटतो आणि फ्रेश पण वाटत नाही. तर त्यामुळे ना मग इकडे संध्याकाळी आलं ना तर मग घर प्रसन्न असेल तर कसं आपल्याला पण थोडं पॉझिटिव्ह वाटतं. त्यामुळे ना इकडे आलं की माझं हे काम तर म्हणजे दररोज असतंच. तर मग आता इकडे ना दिवाबत्ती आणि धूप लावून घेतलेली आहे आणि शिवलीला अमृतचा मी ना 11वा अध्यायचं वाचून घेते, कारण सकाळी तर काही झालेलं नाही आहे म्हणून म्हणलं की आता करून घ्यावं. आणि हे जे शिवलीला अमृत आहे ना ते मला ना माझ्या आजोबांनी दिलेलं आहे. म्हणजे थोडं हे झालेलं आहे बरं का, म्हणजे पान ते थोडं कवर हे झालेलं आहे, पण मग मला ना माझ्या आजोबांनी दिलेलं आहे हे बरं का. आणि मी खरंच तेव्हापासून ना म्हणजे याला ते किती वर्ष झालं मला पण नाही आठवत बरं का, पण मग मी तेव्हापासून जपून ठेवलेलं आहे. आणि मला जेव्हा वाटेल ना तेव्हा म्हणजे रेग्युलर तर काही होत नाही, पण जेव्हा मनात येईल किंवा कधी सोमवार ते असलेच ना तर मग मी ह्याचं म्हणजे 11वा अध्यायाचं वाचन करते. तर मग आज टाईम पण होता आणि आता श्रावण पण चालू झालेला आहे तोपर्यंत, म्हणून मग म्हणलं की आज ना पारायणचं म्हणजे आपण शिवलीला अमृतचा 11वा अध्याय वाचून घेऊ. आणि माझी आई सारखं माझ्या मागे लागलेली आहे की तुम्ही ना दोघं पण म्हणजे ज्ञानेश्वरी पण 4-5 म्हणजे 5 तरी दररोज वाचत जावं म्हणून. पण खरंच म्हणजे ती दररोज सांगते बरं का मला की थोडा मोबाईल बघ म्हणजे 5-10 मिनिट काढून मोबाईल न बघताना 11 म्हणजे आपलं ज्ञानेश्वरीच्या ओव्या वाचत जा. पण मग माझ्यानंतर काय आणखीन मी वाचलेलं नाही आहेत बरं का. तिला दररोज हो हो म्हणते, पण मग आणखीन तर काही शक्य नाही झालेलं. तर मग आता बघू जर हळूहळू झालंच तर मग मी तुम्हाला पण सांगेलच. पण आज तर मी ना 11वा अध्याय वाचणार आहे.
अध्याय 11 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदाशिव लीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सूत म्हणे शोनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती त्याच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण त्याची वंदिती सक्रादी सुरगण तो शंकराची त्याचे दर्शन घेता तर ती जीवभाऊ अथवा षोडश दंडी जाण बांधवे रुद्राक्ष सुलक्षण सिखे माझे एक बांधवा पूर्ण शिवस्वरूप म्हणून त्यावरीने करता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो. तर तुम्हाला ना हा ब्लॉग कसा वाटला ना ते कमेंट करून नक्की सांगा. आणि श्रावणामध्ये ना कोण कोण शिवलीलामृत पारायण करत आहे ना तेही नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअरही करायला विसरू नका. बाय बाय.